वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महाविष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 85 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोत. आज आपण या 85 क्रमांकांच्या ओव्यांच्या पुढचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या 16, 17 आणि 18 क्रमांकाच्या श्लोकांचं आपण आज निरूपण करणार आहोत, ज्यामधून भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्म आणि अकर्म यांचं स्वरूप स्पष्ट करून सांगणार आहेत. कारण जीवन जगत असताना काही महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. ज्या गोष्टीशिवाय आपल्याला पर्याय नाही ती गोष्ट म्हणजे कर्म. कर्म हे अपरिहार्य आहे. जो जो सजीव आहे त्याला कर्म अनिवार्य आहे. कर्माशिवाय त्याला पर्याय नाही. मग जर कर्माशिवाय पर्याय नाही तर कर्म कशाला म्हणतात ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. काही लोकांना कर्म करू नये असं वाटतं आणि म्हणून आपण अकर्म राहावं असंही काही लोकांना वाटतं आणि म्हणून ते अकर्म स्थितीचा अभ्यास करतात, अकर्म राहण्याचा विचार करतात. पण नेमकी अकर्म्य स्थिती नेमकी कोणती हेही अनेकांना माहीत नसतं. कारण कर्म केल्याशिवाय जीव राहू शकत नाही असं जर असेल तर मग अकर्म स्थिती कशी प्राप्त होईल? तर ती अकर्म स्थिती कोणती, नैष्कर्म्य स्थिती कोणती आणि विकर्म स्थिती कोणती, या काही महत्त्वाच्या सूक्ष्म गुंतागुंतीच्या संकल्पना यांचा उलगडा आज भगवंत आणि माऊली करणार आहेत, ज्यातून आपल्याला कर्मही कळेल, विकर्मही कळेल, अकर्मही कळेल आणि नैष्कर्म्यही कळेल. या 4 कर्मांच्या सूक्ष्म अशा भेदांवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. यामध्ये सुरुवातीला यांचं महत्त्व जाणणं किती गरजेचं आहे, यांचं स्वरूप समजून घेणं किती आवश्यक आहे, ही गोष्ट भगवंत सांगताना म्हणतायत, किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. अर्थात कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय याविषयी मोठमोठे विद्वान देखील मोहित झाले आहेत. यास्तव तुला मी कर्म काय ते सांगतो, जे जाणल्याने तू या दुःखरूप संसारापासून मुक्त होशील. कर्म कशाला म्हणावं, अकर्म कशाला म्हणावं, या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण ही गोष्ट नीट न समजल्यामुळं कर्म कशाला म्हणावं, अकर्म कशाला म्हणावं हे नीट न समजल्यामुळं, कारण कर्म आणि अकर्म यांच्यामध्ये अनेकदा भेद कळत नाही आणि लोकांचा भ्रम तयार होतो. सामान्यांचाच कर्म अकर्माच्या स्वरूपाच्या संदर्भात भ्रम तयार होतो असं नाही, तर चांगल्या चांगल्या विद्वानांनाही या कर्म अकर्म स्थितीनं मोहित केलेलं आहे असं इथं स्पष्टपणे भगवंत सांगतायत. कारण कर्म जसं दिसतं तसंच अकर्मही दिसतं. अनेकदा बघणाऱ्याला कर्म कशाला म्हणावं, अकर्म कशाला म्हणावं हे समजत नाही. काही जण कर्माला अकर्म समजायला लागतात, काही जण अकर्म कर्म समजायला लागतात. आणि विद्वानांकडूनही या प्रकारचा गोंधळ होतो. तेही या संकल्पनांच्या बाबतीत संभ्रमित असल्याचं लक्षात येतं असं इथं भगवंत म्हणतायत. पण मी मात्र तुला या दोघांचंही स्वरूप स्पष्ट करून सांगणार आहे असं आश्वासनही भगवंत देत आहेत. आणि हे कर्म अकर्म जाणल्यामुळं
दुःखरूप अशा संसारातून तुला मुक्त होता येईल असं सांगून भगवंत हे सुचवतात की ज्याला कर्म अकर्म यांचं स्वरूप कळलं तो या दुःखरूपी संसारापासून आपोआप मुक्त होतो. आणि म्हणून अर्जुनाच्या निमित्तानं भगवंतानं या सगळ्या जगाला जी कर्म अकर्माची व्याख्या सांगितलेली आहे त्या व्याख्या नीट समजून घेऊन आपण त्याप्रमाणे आपलं आचरण जर ठेवलं तर नक्कीच आपल्यालाही मोक्षापर्यंत जाता येऊ शकतं. आता माऊली या श्लोकाचं काय निरूपण करतायत ते आपण बघूया. कर्म म्हणी पेते कवण अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. अर्थात कर्म म्हणतात ते कोणते अथवा अकर्माचे लक्षण काय याचा विचार करता मोठमोठे शहाणेही गोंधळून गेले. विद्वान शहाणे हे अनेकदा आपल्या अहंकारामुळं आपल्याला जे वाटतं आपल्याला जे पटतं तेच खरं तेच सत्य या भ्रमामध्ये जगत असतात. आणि अहंकार अनेकदा खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं दाखवत असतो. आणि म्हणून विद्वत्तेमधला अहंकार अनेकदा भ्रमात पडत असतो. खऱ्याला खोटं खोट्याला खरं सुद्धा समजण्याची चूक या विद्वानाकडून होऊ शकते. कर्म आणि अकर्माचं स्वरूपही असंच आहे. कर्म म्हणी पेते कवण, कर्म कशाला म्हणावं अथवा अकर्मा काय लक्षण, किंवा अकर्म कशाला म्हणावं किंवा अकर्माची लक्षणं कोणती आहेत. ऐसे विचारिता विचक्षण, विचक्षण शब्दाचा अर्थ आहे शहाणे. जे स्वतःला शहाणं म्हणतात ते शहाणे सुद्धा गुंफोनी ठेले म्हणजे घोटाळ्यात पडले, संभ्रमात पडले, अडचणीत पडले. ते सुद्धा गोंधळले. कसे गोंधळले. जैसे का पुढे नाणे खऱ्याचे नि सारखेपणे डोळ्यांचेही देखणे संशयी घाल. अर्थात ज्याप्रमाणे खोटे नाणे खऱ्या नाण्यासारखे दिसल्याने चांगल्या डोळ्यांनाही भ्रमात पाडते. कर्म आणि अकर्म या दोघांमधली स्थिती ही बाह्यदृष्ट्या सारखी आहे. त्यामुळं कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं हे अनेकांना समजत नाही. अनेकांना असं वाटतं की काहीच न करणं म्हणजे अकर्म आणि काहीतरी करणं म्हणजे कर्म. पण खरंच काहीतरी करणं म्हणजे कर्म आहे का. कर्माची व्याख्या अतिशय सूक्ष्म आहे. कारण वरून वरून कर्म आणि अकर्म या दोन्ही गोष्टी सारख्याच दिसतात. आपण अनेकदा अनेक प्रकारचं कर्म करतो असं आपल्याला वाटतं. पण ते कर्म आहे का क्रिया आहे या गोष्टी थोड्या समजून घेतल्या पाहिजेत. खरं तर कर्म आणि क्रिया या गोष्टी अनेकदा आपण समान अर्थानं वापरतो. पण आज आपण या दोघांमधला एक सूक्ष्म भेद समजून घेणार आहोत. कर्म हे मोक्षाला कारणीभूत ठरणार आहे. आणि मग आपण अनेकदा कर्म म्हणून क्रिया करत असतो. क्रिया वेगळी आणि कर्म वेगळं. कर्मामध्ये स्वतंत्रता आहे. कर्मामध्ये आत्मविश्वास आहे. कर्मामध्ये स्वतःचं कर्तृत्व आहे. आणि क्रियेमध्ये समोरच्याच्या एखाद्या क्रियेला दिलेली ती प्रतिक्रिया आहे. म्हणून समोरच्याच्या एखाद्या क्रियेला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे क्रिया आणि त्याला आपण अनेकदा कर्म समजायला लागतो. पण ते कर्म नव्हे, ती प्रतिक्रिया आहे. प्रतिक्रिया ही तुमच्या बंधनाला कारण ठरते आणि कर्म हे स्वतंत्र असल्यामुळं कर्म हे स्वातंत्र्याला मुक्ततेला कारण ठरतं. थोडासा सूक्ष्म भेद आपण काही उदाहरणांनी समजून घेऊया. तुम्हाला कुणीतरी काहीतरी बोललं आणि मग तुम्ही काहीतरी काम केलं तर ते कर्म नाहीये, ती प्रतिक्रिया आहे. कुणीतरी तुम्हाला सांगितलं की हे काम कर, त्यानं सांगितलेली ती आज्ञा समजून किंवा सूचना समजून आपण ते जर केलं
तर त्या करण्यामध्ये आपल्या संवेदना, आपल्या भावना आपण त्यामध्ये गुंतवतो. अनेकदा असं होतं. कधी कधी आपण ते काम उत्स्फूर्तपणे करतो, कधी कधी आनंदानेही करतो आणि कधी कधी इच्छा नसतानाही करतो. त्या कर्मामध्ये स्वयंप्रेरणा नाहीये, स्व नाहीये, स्वतःचा आनंद नाहीये. स्वतःचा आनंद जर त्यात असता तर ते कर्म तुम्ही न सांगताही केलं असतं. ज्या अर्थी कुणाच्या तरी सांगण्यामुळं ते कर्म घडतंय म्हणजे ते कर्म नाहीये, ती क्रिया आहे. आता हे क्रिया नेहमी सांगितल्यानंतरच घडते असंही नाही. कधी कधी ती मानसिक विकारांमुळेही आपोआप घडली जाते, घडवली जाते. एक उदाहरण दिलं की थोडं स्पष्ट होईल. एकनाथ महाराज पैठणमध्ये दररोज सकाळी गोदावरीमध्ये स्नान करायला जायचे. मग ते स्नान झालं की आपल्या पूजापाठाला वगैरे ते जायचे. तर तिथं एक यवन होता, म्हणजे मुस्लिम कुणी असेल त्याच्यासाठी वापरलेला शब्द यवन. तर तो तिथं बाजूलाच एका झाडावर बसला आणि एकनाथ महाराज आंघोळ करून आले की तो त्यांच्या अंगावर थुंकायला लागला. पहिल्यांदा थुंकला. एकनाथ महाराजांनी त्याच्याकडे बघितलं, एक स्मित हास्य केलं, पुन्हा स्नानाला गेले, पुन्हा आले, तो तिथंच, त्याला पुन्हा त्याच्या एकनाथ महाराजांवर तो पुन्हा थुंकला. असं अनेक वेळा झालं. कथा असं सांगते की 100 पेक्षा जास्त वेळा तो यवन थुंकला आणि एकनाथ महाराजांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता कुणाच्या तरी आपल्या शरीरावर काहीतरी पडलंय, अपवित्र पडलंय, म्हणून पुन्हा हे शरीर शुद्ध करणं गरजेचं आहे असं वाटल्यामुळं एकनाथ महाराज पुन्हा नदीमध्ये गेले आणि पुन्हा स्नान करून पुन्हा बाहेर आले. असं अनेकदा घडलं. आणि थुंकून थुंकून त्या यवनाच्या तोंडातली थुंकी संपली आणि मग त्यानं क्षमा मागितली एकनाथ महाराजांना. तेव्हा एकनाथ महाराजांनी क्षमा मागितली म्हणूनही एकनाथ महाराज काही बोलले नाहीत. एकनाथ महाराजांनी तेच स्मित हास्य केलं जे स्मित हास्य त्याला थुंकल्यावर केलं होतं आणि एकनाथ महाराज निघून गेले, कारण आता तो थुंकला नव्हता. पण एकनाथ महाराज एक मात्र बोलले की तुझ्यामुळं आज मला 100 पेक्षा जास्त वेळा माझ्या गोदावरीचं स्नान घडलं, याचं पुण्यही तुला देण्यासारखं आहे, कारण तुझ्यामुळं ते मला शक्य झालं. आता ही एक साधी घटना आहे. या घटनेमधून आपल्याला क्रिया आणि कर्म या दोन गोष्टी समजून घेता येतात. आपल्या अंगावर जर कोणी थुंकलं तर आपण काय केलं असतं? आपण त्याला, एकतर रागीट कोणी असेल तर त्याला कानाखाली लगावली असती, भांडणं केली असती. थोडा सौम्य मनाचा असता तर त्याच्यावर ओरडला असता. त्याच्यापेक्षा सौम्य मनाचा असता तर त्याला बोलला असता, बाबा तुझ्याकडून चूक झाली असेल पण याच्या पुढे असं करू नको वगैरे बोलला असता. पण जी एकनाथ महाराजांची प्रतिक्रिया होती ती प्रतिक्रिया सामान्याकडून शक्य नाही. समोरच्याकडून काहीतरी क्रिया घडली आणि आपल्याकडून जर त्याला प्रतिसाद मिळाला तर ती प्रतिक्रिया झाली. आणि अनेकदा आपण या प्रतिक्रियेलाच कर्म म्हणतो. प्रतिक्रिया हे कर्म नाहीये, कारण त्या प्रतिक्रियेमध्ये स्वतःचं स्वातंत्र्य नाहीये, स्वतःचा आनंद नाहीये, स्वतःच्या उत्स्फूर्ततेतून ते कर्म घडलेलं नाहीये. त्या कर्माची प्रेरणा दुसरा आहे आणि दुसऱ्याच्या प्रेरणेनं जे घडतं त्याला म्हणतात क्रिया आणि स्वयंप्रेरणेनं जे घडतं त्याला म्हणतात कर्म. एक सोपी व्याख्या. कुणीतरी शिव्या दिल्या, आपल्याला राग आला आणि त्या रागाच्या भरात आपण काहीतरी केलं तर ते कर्म नाही. याच्या अगदी उलट, एकनाथ महाराजांच्या तो यवन पाया पडला तरीही एकनाथ महाराजांची प्रतिक्रिया बदलली नाही. ते त्याच्याकडे बघून तसंच हसले जसं थुंकल्यावर हसले होते, कारण त्यांचं सहज हसणं हे त्यांच्या स्वाभाविक कर्माचा भाग आहे.
जर यवन पाया पडला म्हणून एकनाथ महाराज आनंदित झाले असते तरी सुद्धा ती प्रतिक्रिया झाली असते. तीही प्रतिक्रिया एकनाथ महाराजांनी दिली नाही. कुणीतरी आपली स्तुती केली म्हणून आनंदित होणं ही पण प्रतिक्रिया आहे. हे पण कर्म नाहीये, ती पण क्रिया आहे. आणि आपण जे काही जन्मापासून आतापर्यंत करत आलोत त्यात किती कर्म आहे आणि किती प्रतिक्रिया आहेत याचा आपणच विचार केलेला बरा. आपण अनेकदा प्रतिक्रिया देतो आणि त्याला कर्म समजायला लागतो. मग कर्मात आणि प्रतिक्रियेत एवढा फरक का पडतो? थोडंसं सूक्ष्मपणे समजून घेतलं, थोडंसं मानसशास्त्रीय दृष्ट्या आपण हे समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रतिक्रियेमध्ये वासना आहेत, प्रतिक्रियेमध्ये भावना आहेत, प्रतिक्रियेमध्ये विकार आहेत. ते विकार सात्विकही असू शकतात, ते विकार राजस किंवा तामसही असू शकतात, पण त्या प्रतिक्रियेमध्ये विकार आहेत म्हणूनच ती प्रतिक्रिया घडली. विकारी मनाकडून कर्म घडत नाही. कर्म अविकारी मनातूनच घडतं. विकारी मनातून क्रिया घडते, विकारी मनातून प्रतिक्रिया घडते. वासना त्याच्याकडून ते सगळं करून घेते. काम भावना निर्माण झाली आणि त्या काम नावाच्या भावनेनं प्रेरणा दिली म्हणून काहीतरी कार्य घडलं, ते कर्म नाही. क्रोध नावाचा विकार आहे, त्या क्रोधानं काहीतरी प्रेरणा दिली, त्यातून एखादं कर्म झालं तर तेही कर्म नाही, ती सुद्धा क्रिया आहे, कार्य आहे, ते सुद्धा कर्म नाही. कोणताही विकार मनात असेल आणि त्या विकाराला तुम्ही प्रतिसाद देत देत जगत असाल तर तुम्ही कर्मयोगी नाही. कर्मयोगी होण्याचा महत्वाचा गाभा हा आहे, कर्मयोगी होण्याचा सार हा आहे की ते कर्म तुम्ही स्वयंप्रेरणेनं करता. आणि स्वयंप्रेरणा कधी येते? स्वभावाची अभिव्यक्ती जिथं होते तिथं स्वयंप्रेरणा येते. आयुष्यात काही काही घटना आपल्या अनुभवाला अशा येतात की त्या घटना आपण कोणत्या क्रिया प्रतिक्रिया म्हणून केलेल्या नसतात, उत्स्फूर्तपणे अगदी अंतःकरणपूर्वक आपण त्या केलेल्या असतात. जे करण्यात आपल्याला अत्युच्च आनंदाचा अनुभव आलेला असतो. कोणत्याही अपेक्षेशिवाय आपण ते केलेलं असतं. आत्मिक समाधान ज्या क्रियेतून आपल्याला मिळतं ती क्रिया म्हणजे कर्म. कारण आत्मिक प्रेरणा ही निर्व्यसनी असते, निर्विकार असते. आणि अशा निर्विकार वृत्तीतून घडणारी क्रिया म्हणजे कर्म आणि विकारी मानसिकतेतून घडणारं कर्म म्हणजे क्रिया. क्रिया बंधनाला कारण ठरते, प्रतिक्रिया बंधनाला कारण ठरते आणि कर्म मोक्षाला कारण ठरतो. आता अकर्म म्हणजे काय? कर्म कळलं. आता विकर्म म्हणजे काय ते पण थोडक्यात बघूयात. विकर्म म्हणजे विपरीत कर्म. विपरीत कर्म म्हणजे वेद निषिद्ध कर्म. विकर्म ही विकृत मानसिकतेच्या कर्माच्या लोकांसाठी निर्माण झालेली प्रक्रिया आहे. विकारी लोक जी क्रिया करतात ते विकर्म. शास्त्रानं जे कार्य करू नका असं सांगितले, गुरुजनांनी जे कार्य करू नका सांगितले, वडीलधाऱ्यांनी जे करू नका सांगितले, अनुभवी मार्गदर्शकांनी जे कार्य करू नका असं सांगितलंय ते कार्य करण्याची वृत्ती म्हणजे विकर्म. वेद निषिद्ध कर्म करण्याची वृत्ती म्हणजे विकर्म. विकर्म तर नरकालाच कारण ठरतं. क्रिया बंधनाला कारण ठरते, कर्म मोक्षाला कारण ठरतं आणि नैष्कर्म्य हे आत्मस्थितीला मोक्षाला कारण ठरतं. म्हणून कर्म आणि नैष्कर्म्य कर्म या दोघांमध्ये खूप जवळचा संबंध आहे. अनेकदा कर्मही घडतं, विकाररहित कर्मही घडतं, पण ते कर्म सुद्धा कधी कधी सात्विक बंधनांना कारण ठरतं. सात्विक बंधनं म्हणजे कोणती? पूजा अर्चा करण्याचं कर्म सुद्धा असू शकतं. त्याच्यामध्ये सात्विक वासना आहे, त्यातून तुम्हाला मोक्षासारखी साधनं मिळतील.
पण मोक्ष नाही. स्वर्ग मिळेल, बाकीचे लोक मिळतील, पण मोक्ष नाही. मोक्ष हवा असेल तर तुम्हाला नैष्कर्म्य भावनेतून कर्म करावं लागेल. एकतर कर्म पाहिजे, ते क्रिया किंवा प्रतिक्रिया नाही. निषिद्ध कर्म तर नाहीच नाही. कर्म ज्यात आत्मानंद आहे, पण कोणतीही कामना त्यामध्ये नाही, ते निष्काम भावनेनं केलेलं कर्म हे मोक्षाला कारण ठरतं. पण गोष्ट अशी आहे की क्रिया आणि कर्म सारखं दिसतं. कसं दिसतं? जैसे का कुडे नाणे, कुडे म्हणजे खोटे. ज्याप्रमाणे खोटं नाणं, खोटा पैसा, खोटी नोट खऱ्याचे सारखेपणे खऱ्यासारखी दिसते. खोटी नोट सुद्धा खऱ्या नोटेसारखी दिसते. खरी नोट कोणती, खोटी नोट कोणती कळणार नाही. इतकी अनेकदा खोटी नोट खऱ्यासारखी दिसायला लागते. आणि मग अशा नोटेमधून खरी कोणती खोटी कोणती ही लक्षात येत नाही. डोळ्यांचेही देखणे संशय घाली. चांगलं बारकाईनं ज्यांना दिसतं, स्पष्ट असं ज्यांना दिसतं, त्यांच्या सुद्धा डोळ्यांमध्ये संशय निर्माण होईल. असं खोटं खऱ्यासारखं दिसायला लागतं. तसं कर्म अनेकदा क्रियेसारखं दिसायला लागतं. दोघांमध्ये क्रिया कोणती कर्म कोणतं हेच कळेना असं होतं. पण एक गोष्ट खरी आहे, खोटा पैसा हा अपराध आहे, खरा पैसा हा अधिकृत आहे. कर्म अधिकृत आहे. कर्म परमात्म्याची परवानगी आहे. कर्म भगवंताची आज्ञा आहे. आणि क्रिया प्रतिक्रिया ही वासना, प्रकृती, त्रैगुण यांची प्रेरणा आहे. आणि म्हणून ते बंधनाला आणि दुःखाला कारण आहे. तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे गिवसीजत आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. अर्थात त्याप्रमाणे केवळ संकल्प मात्रे करून पृथ्वीसृष्टी निर्माण करू शकतील अशा लोकांनाही नैष्कर्म्य स्थितीचा भ्रम उत्पन्न होऊन अखेर कर्माशा पाशातच ते गुंततात. साध्या साध्या लोकांची तर गोष्ट सोडा, ज्यांच्यामध्ये प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद आहे, ज्यांच्यामध्ये रिद्धी सिद्धी ज्याला प्राप्त झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये परमश्रेष्ठ अशी अलौकिक शक्ती ज्याला प्राप्त झालेली आहे, ते सुद्धा नैष्कर्म्यतेच्या भ्रमामध्ये अडकतात. तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे गिवसीज आहाती कर्मे. गिवसीजत शब्दाचा अर्थ काय आहे? पाशात सापडतात. ते सुद्धा कर्माच्या पाशामध्ये सापडतात. जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती, केवळ मनात आणल्यामुळे जे दुसरी सृष्टी निर्माण करू शकतात. एवढी शक्ती सुद्धा ज्यांच्यामध्ये आहे, असं मी ऐकलंय की दुर्वास ऋषींनी प्रतिसृष्टी निर्माण केली. प्रतिसृष्टी म्हणजे सृष्टीसारखी दुसरी सृष्टी. मग त्यांनी वाघ निर्माण करायला घेतला आणि त्यांच्याकडून मांजर जन्माला आली, म्हणजे मांजरी वाघासारखीच दिसते. असे काही सारखे सारखे दिसणारे प्राणी त्यांनी जन्माला घातले, निर्माण केले असं म्हणतात. एवढी ज्यांच्यामध्ये ताकद आहे, रुद्धी सिद्धींची ज्यांच्यामध्ये ताकद आहे, त्यांना सुद्धा निष्काम कर्म कळत नाही. त्यांच्याकडूनही निष्काम कर्म घडत नाही. त्यांच्याकडूनही काहीतरी बंधनाला कारणीभूत ठरेल असंच कर्म घडत असतं. म्हणून निष्काम कर्म घडणं, निष्काम कर्म समजणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. रिद्धी सिद्धी प्राप्त झालेल्यांकडून सुद्धा नैष्कर्म्य स्थितीबद्दल भ्रम निर्माण होतो. ते कर्माला, सकाम कर्माला अनेकदा नैष्कर्म्य कर्म समजायला लागतात. वाचुनी मूर्खाची गोठी कायसी येत मोहलेगा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परियेसी सांगेन तुझं. अर्थात याविषयी मोठमोठे सर्वज्ञ लोकही मोहित झाले आहेत. मग मूर्ख लोकांची गोष्टच कशाला पाहिजे. आता त्याचा
विषयासंबंधी तुला मी सांगतो ते ऐक. म्हणून ज्या कर्म अकर्मतेचा विचार, कर्म अकर्मतेचा विवेक प्रतिसृष्टी मनानं निर्माण करणाऱ्यांनाही समजलेला नाही, असा विचार मूर्खांना काय समजेल. वाचूनी मूर्खाची गोठी कायसी, गोठी म्हणजे गोष्ट, कायसी म्हणजे काय गोष्ट करायची. जिथं शहाणे सुद्धा, मोठमोठे सिद्धी प्राप्त झालेले सिद्ध पुरुष सुद्धा भ्रमात पडतात, त्या ठिकाणी मूर्खांची काय गोष्ट करायची. येत मोहलेगा क्रांतदर्शी. क्रांतदर्शी म्हणजे सर्वज्ञ. जे सर्वज्ञ आहेत त्यांच्यासाठी शब्द वापरलाय क्रांतदर्शी. ते सुद्धा मोहले, ते सुद्धा मोहित झाले, शहाणे सुद्धा मोहित झाले. म्हणून आता तेच परियेसी सांगेन तुझं. आता तेच मी तुला आता सांगणार आहे. ती नैष्कर्म्य स्थिती काय आहे ती तू ऐक, असं भगवंत सांगतायत. पुढं भगवंत म्हणतायत बघा, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, बोधव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोधव्यम, गहना कर्मणो गतिः. अर्थात कर्माचे म्हणजे शास्त्रविहित कर्माचेही तत्व जाणणे उचित आहे, व विकर्माचे म्हणजे शास्त्रनिषिद्ध कर्माचेही तत्व जाणणे योग्य आहे, आणि अकर्माचे म्हणजे काही न करता स्वस्थ बसणे या अवस्थेचेही तत्व समजून घेतले पाहिजे. कारण कर्माचे यथार्थ रूप गहन आहे, म्हणजे ते कळणे फार कठीण आहे. काही गोष्टी कठीण असतात, पण कठीण गोष्टी नीटपणे समजल्या की मग सोप्या गोष्टी आणखी सोप्या व्हायला लागतात. परीक्षेमध्ये सुद्धा साधे प्रश्न, क्लिष्ट प्रश्न, अतिक्लिष्ट प्रश्न असे स्तर असतात. साध्या प्रश्नांचं उत्तर कुणीही देऊ शकतं. साधे प्रश्न हे फक्त पास होण्यासाठी असतात, काठावर का होईल. क्लिष्ट प्रश्न हे तुमच्या अभ्यासाचं गांभीर्य सूचित करतात. तुम्ही अभ्यास किती गांभीर्यानं केलाय या गोष्टी क्लिष्ट प्रश्नातून स्पष्ट होतात. आणि अतिक्लिष्ट प्रश्न यातून विद्यार्थ्याचा स्वतःचा अभ्यास, स्वतःचं आकलन, स्वतःची प्रतिभा, त्याला त्या अभ्यासातून काय समजलंय हे सूचित होत असतं अतिक्लिष्ट प्रश्नांमधून. आयुष्यामध्ये सुद्धा या 3 प्रकारचे प्रश्न हे निर्माण होत असतात. काही साधे प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं सहज आपल्याला कळतात. अनेकदा पाप काय, पुण्य काय, चोरी काय, क्रोध काय वगैरे सहज समजतील असे ते साधे प्रश्न आहेत. काही प्रश्न थोडे क्लिष्ट आहेत जीवनामध्ये, साधनेमध्ये. काही प्रश्न मात्र अतिक्लिष्टतेमध्ये मोडतात. कर्म अकर्माचा विचार अतिक्लिष्टतेमध्ये मोडतो. अतिक्लिष्टता कधी येते? जिथं 2 सारख्या दिसणाऱ्या संकल्पना ज्या मुळात परस्पर विरोधी आहेत अशा आमने सामने येतात आणि त्या दोघांमधून विवेक अविवेक करायचा असतो, तिथं अतिक्लिष्टता येत असते. अतिक्लिष्टतेचं मूळ रूप हे आहे की अतिक्लिष्टतेमध्ये 2 परस्पर विरोधी स्वभावाची मत, परस्पर विरोधी अशा 2 संकल्पना समोरासमोर येतात आणि त्यांचा विवेक अविवेक, खरं खोटं, सत्य असत्य करायची वेळ येते. अगदी तशीच परिस्थिती कर्म आणि अकर्माबद्दल येते. कधी कधी कर्म काय, विकर्म काय, अकर्म काय हेच समजेनासं होतं. पण कर्माचं शास्त्रविहित स्वरूप जाणणं ही योग्य आहे. विकर्म म्हणजे शास्त्रनिषिद्ध कर्माचं तत्वही जाणणं योग्य आहे. निषिद्ध काय आहे हेही समजणं आवश्यक आहे. विहित काय आहे हेही समजणं आवश्यक आहे. आणि अकर्म म्हणजे स्वस्थ बसून राहणं.
मग स्वस्थ बसून राहणं म्हणजे अकर्म का? तर तसंही नाही, कारण स्वस्थ बसलेलाही कर्म करू शकतो. स्वस्थ बसलेल्याकडूनही निषिद्ध कर्म घडू शकतं. एकाच ठिकाणी बसून मनामध्ये जर वासनांचा विचार केला, वासनांचा संकल्प केला, तर एकाच ठिकाणी बसून घडलेल्या मानसिक क्रियांमधूनही कर्म घडत असतं. म्हणून शरीराचं स्वस्थ बसणं म्हणजे अकर्म नाही, आणि मनाची स्थिर स्थिती म्हणजेही अकर्म नाही. ती स्थिती वेगळी आहे. मग ती अकर्म स्थिती कोणती, हेही नीटचं समजलं पाहिजे. बोद्धव्यम असा शब्द 3 वेळा एकाच श्लोकात भगवंतांनी सांगितलेला आहे. बोधव्यम म्हणजे बोध होणं गरजेचं आहे. 3 ठिकाणी, म्हणजे कर्माचंही ज्ञान होणं गरजेचं आहे, विकर्माचंही ज्ञान होणं गरजेचं आहे, आणि अकर्मणाचंही ज्ञान होणं गरजेचं आहे. कारण या 3ही गोष्टी गहन अशा आहेत, आणि या कर्माच्या 3 गती आहेत, आणि या 3ही गती गहन आहेत. माऊली काय वर्णन करतायत बघा. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागेत. अर्थात तरी कर्म म्हणजे स्वभावतःच ज्यामुळे ही विश्वरचना उत्पन्न होते ते कर्म. या ठिकाणी अगोदर ते चांगल्या प्रकारे जाणून घेतले पाहिजे. कर्म म्हणजे काय हे आधी जाणून घेतलं पाहिजे असं माऊली म्हणतायत. पण ते सांगतानाच माऊलींनी कर्माचं सार, कर्माचा तत्वांश सत्वांश सांगितलाय. कर्म म्हणजे काय, तरी कर्म म्हणजे स्वभावे. स्वभाव शब्दाचा इथं अर्थ दिलाय ईश्वर संकल्पाने. हा अर्थ चुकीचा नाहीये, पण हा अर्थ देण्यामागचं कारण थोडं समजून घेतलं पाहिजे. कारण अर्थ देणाऱ्याला काहीतरी समजलंय म्हणून त्यांनी असा अर्थ दिलाय. स्वभावेचा अर्थ ईश्वर संकल्पाने असा का दिलाय? स्वभाव म्हणजे काय, तर स्वभाव म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजे कोण? आपण बघितलं ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी मायेच्या उपाधीनं जो इच्छा वासनांनी युक्त असा आत्मरूप अस्तित्व जे आहे त्याला आपण ईश्वर म्हणतो. आणि ईश्वर म्हणजे आत्मा असं म्हणण्यामागचं कारण असं की आत्मा ईश्वर रूपच आहे. कारण ईश्वर म्हणजेही ब्रह्माला मायेचा अधिष्ठान, आणि आत्मा म्हणजेही परमात्म्याच्या अंशाला मायेचा अधिष्ठान. म्हणून ईश्वराचा स्वभाव आणि आत्म्याचा स्वभाव सारखा आहे, कारण दोघं एकच आहेत. अंश आणि अंशी यांच्यामध्ये स्वभावतः भेद नाही. दोघांचा स्वभाव एकच, दोघांमधलं सत्व एकच. H2O म्हणजे पाणी. मग ते समुद्रातलं असेल, नदीतलं असेल, किंवा कुठला थेंब जरी उचलला तर त्याच्यातही तुम्हाला H2Oच सापडेल. अगदी त्या पद्धतीनं कर्म म्हणजे स्वभावे. स्वभाव म्हणजे जो आत्म्याचा स्वभाव आहे, जो सूक्ष्म जीवाचा भाव आहे, तो म्हणजे स्वभाव. आणि ईश्वर संकल्पानं जे घडतं त्याला म्हणावं कर्म. तरी कर्म म्हणजे स्वभावे. म्हणून आपण म्हणालो तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही जगा, तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही वागा. सूक्ष्म शरीर जे आहे त्या सूक्ष्म शरीरानं सूक्ष्म शरीराप्रमाणे जगलं पाहिजे. थोडंसं बारकाईनं हा विचार करू, कारण पुढं आपण त्याचं विस्ताराने चिंतन करणार आहोत. पण माऊलींनी इथं शब्द वापरलाय म्हणून तो स्पष्ट करून ती गाठ सोडून पुढे जाऊया. सूक्ष्म शरीरामध्ये वासना असतात, आणि सूक्ष्म शरीरात वासना असल्यामुळं त्या वासनांचं शमन झाल्याशिवाय शरीर, ज्याला आपण सूक्ष्म शरीर म्हटलं, ते सूक्ष्म शरीर नष्ट होत नाही. बघा, सूक्ष्म शरीर स्थूल शरीराला जन्माला घालतं.
सूक्ष्म शरीरामुळं स्थूल शरीर मिळतं आणि स्थूल शरीरात येऊन सूक्ष्म शरीर काय करतं तर त्याच्या सूक्ष्म ज्या इच्छा वासना आकांक्षा आहेत, ज्यांनी ते सूक्ष्म शरीर बनलंय त्याच इच्छा वासना आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते सूक्ष्म शरीर या स्थूल शरीराचा आधार घेतं. स्थूल शरीराचा आधार घेऊन सूक्ष्म शरीर आपल्या इच्छा वासना आकांक्षा पूर्ण करतं आणि त्या पूर्ण करण्यात सूक्ष्म शरीर गुंतल्यामुळं काय होतं की या स्थूल शरीराकडून घडणाऱ्या पुन्हा ज्या नव्या पाप पुण्यात्मक क्रिया आहेत, प्रतिक्रिया आहेत, पाप पुण्यात्मक जे कर्म आहे त्याची बाधा पुन्हा त्या सूक्ष्म शरीराला व्हायला लागते आणि ते सूक्ष्म शरीरातून बाहेर पडण्याऐवजी त्या सूक्ष्म शरीरातली बंधनं, गुंतागुंत, वासना, विषय, इच्छा, आकांक्षा आणखी वाढायला लागतात आणि सूक्ष्म शरीर आणखी पुष्ट होतं आणि मग ते सूक्ष्म शरीर पुन्हा नव्या स्थूल शरीराचा शोध घ्यायला लागतं. म्हणून कर्म जर या सूक्ष्म शरीराद्वारा झालं, कर्म म्हणजे काय तर या शरीरात ज्या सूक्ष्म वासना आहेत त्या वासनांच्या मुक्ततेसाठी आवश्यक तितकंच कर्म या सूक्ष्म शरीरानं या स्थूल शरीराद्वारा केले. म्हणजे सूक्ष्म शरीरातल्या वासना पूर्तीसाठी हे स्थूल शरीर वापरायचं, पण ते वापरताना नव्या इच्छा वासना आकांक्षा मनात पुन्हा निर्माण होणार नाहीत याची जाणीव या सूक्ष्म शरीरानं ठेवली तर सूक्ष्म शरीर म्हणून संपतं आणि मग केवळ ते चैतन्य म्हणून उरतं. आणि मग ते सूक्ष्म शरीर एकदाच उरलं की मग सूक्ष्म शरीर संपल्यामुळं स्थूल शरीर आणि आत्मा या दोनच अस्तित्वांची शक्यता संभवते. दोनच अस्तित्व मग अस्तित्वात असतात आणि मग स्थूल शरीर संपलं की मग आत्मा आपोआप परमात्म्यात विलीन होतो. थोडं उदाहरण देऊन सांगितलं म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीनं हे समजेल. थोडंसं क्लिष्ट वाटलं असं काहींना, असं मला थोडंसं जाणवतंय, त्यामुळे आणखी थोडं स्पष्टीकरण करू. बघा उदाहरण, जडभरत राजा आधी भरत होता. सगळ्या कर्मातून मुक्त होण्यासाठी त्यानं वनगमन केलं, सगळ्या वासनांचा त्याग केला, भोगांचा त्याग केला, राज्यपद कुटुंब सगळ्याचा त्याग केला, वनात गेला. म्हणजे नव्या वासनांना जन्म देणाऱ्या गोष्टी संपल्या. राज्यकारभार केला असता, कुटुंबाला वेळ दिला असता तर वासना, विषय, इच्छा, वासना आणखी वाढल्या असत्या. त्या सगळ्यांना प्रतिबंध केला. आता शिल्लक राहिल्या होत्या त्या सूक्ष्म शरीरातल्या वासना. त्या पूर्ण करण्यासाठी भरत राजाच्या साधनेला सुरुवात झाली. मग ते वेगवेगळ्या प्रकारे साधना करायला लागले. पण एक हरणाच्या पाडसाला सांभाळण्याच्या निमित्तानं त्यांच्या त्या सूक्ष्म शरीरातल्या ज्या वासना आता संपायला लागल्या होत्या त्या वासनांमध्ये या हरणाच्या पाडसाला सांभाळण्याची जी वासना निर्माण झाली त्या वासनेनं सूक्ष्म शरीरात आणखी नव्या वासना जन्माला घातल्या. आणि म्हणून ज्या मोठ्या वासनांचा त्याग केला होता भरत राजानं, तरी सुद्धा छोट्याशा वासनेत अडकल्यामुळं त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला. तो जन्म जडभरताचा. या जडभरत राजानं काय कर्म केलं, आत्ता ज्या वासना, इच्छा, आकांक्षा आपल्या आत आहेत, ज्या वासनांमुळे आपण स्थूल शरीरात आलोय, आता यातून नव्या वासना जन्माला घालायच्या नाहीत. म्हणून बोलणं बंद, म्हणून विनाकारण इकडं तिकडं हसणं बंद, मोह ठेवणं बंद, ही भावना ठेवली जडभरत राजा. आणि मग सूक्ष्म शरीरातल्या ज्या वासना आहेत त्या संपतील एवढंच कर्म त्यानं त्या जन्मामध्ये केलं. आणि मग त्या वासना संपल्या, सूक्ष्म शरीर संपलं की मग स्थूल शरीर आणि आत्मा दोघांचाच संबंध राहिला. आणि मग आत्मा संपला की आपोआप शरीर मुक्त झालं. म्हणून स्वाभाविक कर्म शब्दाचा अर्थ आहे की ज्या वासनांमुळं, ज्या इच्छा वासनांमुळं हे सूक्ष्म शरीर स्थूल शरीरात आले, त्या सूक्ष्म शरीराला केवळ धुण्यासाठी, त्याच्या केवळ वासना तृप्तीसाठी कर्म करायचं आहे. त्यातून नव्या वासना जन्माला येणार नाहीत एवढी काळजी घ्यायची आहे.
असं कर्म म्हणजे स्वाभाविक कर्म, म्हणजेच ईश्वरी संकल्पानं झालेलं कर्म. जेणे विश्वाकारू संभवे, विश्वरचना या स्वाभाविक कर्मामुळे निर्माण झाली. बघा, सूक्ष्म शरीरात वासना आहे, तशीच ईश्वराच्या ठिकाणी वासना आहे, म्हणून तर विश्व तयार झालं. विश्व तयार व्हावं ही वासना आहे. कुणाची? चैतन्याच्या ठिकाणी निर्माण झालेली ती वासना आहे. आणि म्हणून ती वासना जर सूक्ष्म शरीरातही असेल तर ती वासना निंदनीय नाही. फक्त ती वासना नव्या वासनेला जन्म देऊ नये इतकीच काळजी घ्यायची. जर नवी वासना त्या वासनेतून जन्माला आली तर मग ते सूक्ष्म शरीर पुन्हा पाप पुण्यात्मकतेमध्ये अडकलं जाईल. ते सम्यक आधी जाणावे लागेल. ते सम्यक असं जे कर्म आहे, सम्यक शब्दाचा अर्थ यथार्थपणे आधी कर्म जाणून घेतलं पाहिजे. मग वर्णाश्रमासी उचित, जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. अर्थात मग वर्णाश्रमाला योग्य असे जे शास्त्रविहित विशेष कर्म, तेही कर्माचा विनियोग व फळ यांसह निश्चित ओळखावे. आता सम्यक कर्म अर्थात यथार्थ कर्म, कर्म म्हणजे काय हेही सांगितलं. आता विशेष कर्म म्हणजेही भगवंत सांगतायत. बघा, कर्म प्रेरणा हा स्वभाव आहे. कर्म प्रेरणा हा ईश्वरी संकल्प आहे. तो ईश्वरी संकल्प म्हणूनच झाला पाहिजे. आणि तो ईश्वरी संकल्प पूर्ण करण्यासाठी काही विशेष कर्म आपल्याला दिलेली आहेत. बघा, कर्म करण्याची प्रेरणा ही ईश्वरी संकल्पना झाली. पण सगळ्यांना सारखं कर्म दिलंय का? नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे वेगवेगळी कर्म दिलेली आहेत. ती वेगवेगळी कर्म म्हणजे विशेष कर्म. याला माऊलींनी वर्णाश्रमासी उचित असं कर्म म्हटलंय. पुन्हा वर्ण म्हणजे वृत्ती, जी आपली सहज स्वाभाविकता आहे, ज्यातून हे सूक्ष्म शरीर बनलंय, त्या सूक्ष्म शरीरांना अनुरूप असं, अनुकूल असं, वर्णाश्रमाला अनुकूल असं जे कर्म आहे तेही ओळखणं फायद्याचं आहे, उपयोगीसी. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुधावे स्वरूपे, येतुलेनी काही न गुंफे आपैसेच. अर्थात नंतर शास्त्र निषिद्ध कर्माचेही स्वरूप जाणून घ्यावे. अशा तऱ्हेने ही तिन्ही कर्मे जाणल्याने कर्मपाशात गुंतण्याचे आपोआपच काही कारण राहत नाही. ज्या पद्धतीनं कर्म समजून घ्यायचं, ज्या पद्धतीनं विशेष कर्म समजून घ्यायचं, त्याच पद्धतीनं निषेध कर्म सुद्धा समजून घ्यायचं. कारण कायदे पाळायचे म्हणजे दोन प्रकारे पाळायचे असतात. कायद्यांचं पालन हे दोन प्रकारे होत असतं. कारण कायदे दोन प्रकारचे असतात. एक, काय करावं यासाठीचे कायदे, आणि दुसरे असं असं करू नये याच्यासाठीचे कायदे. प्रामाणिक राहावं याच्यासाठी काही कायदे तयार झाले. लोकांनी सत्य बोलावं, पारदर्शक कारभार करावा, प्रामाणिकपणे नोकरी करावी याच्यासाठी काही नियम तयार झालेत. आणि काही चोरी करू नये, भ्रष्टाचार करू नये, कुणाचं नुकसान करू नये, कुणाला लुबाडू नये याच्यासाठी काही कायदे तयार झाले. म्हणून कायद्याचं पालन करताना दोन प्रकारे कायद्याचं पालन होतं. एक, कायदे सांगतात तसं वागणं, आणि कायदे जसं वागू नका असं सांगतात त्याप्रमाणे न वागणं. न वागणं याला म्हणतो आपण निषिद्ध कर्म. पाठी म्हणजे नंतर, जे निषिद्ध म्हणिपे, ज्या कर्माला निषिद्ध म्हणतात, ज्या कर्माचं आचरण करू नये असं जे कर्म आहे तेही बुझावे स्वरूपे. बुझावे म्हणजे जाणावे. त्या निषिद्ध कर्मांचंही स्वरूप जाणून घ्यावं. येथुलेनी काही न गुंफे आपैसेची. एवढं जर आपण केलं तर आपण मग गुंतून बसणार नाही, अडकून बसणार नाही. कर्म कर्म म्हणून कळलं, विहित कर्म म्हणून कळलं, निषिद्ध कर्म म्हणून कळलं की मग साधकाची, जीवाची कर्मावर योग्य पकड निर्माण होते. योग्य असं कर्माचरण घडतं.
योग्य असं कर्माचरण हेच मोक्षाला कारण ठरतं. आणि म्हणून खरं कर्म, अकर्म, विकर्म जो नीटपणे समजून घेतो तो कोणत्याही कर्माच्या बंधनात अडकत नाही. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन, परी ते असो ऐके चिन्ह प्राप्तांचे गा. अर्थात एरवी कर्माची व्याप्ती इतकी गहन आहे की सर्व जग कर्माधीन आहे. परंतु ते असो, प्रस्तुत कृतार्थ झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगतो ते ऐक. भगवंतानं कर्म म्हणजे काय सांगितलं? भगवंत माऊलींनी त्याचं विश्लेषण केलं. जे स्वाभाविक आहे, जे सम्यक आहे ते कर्म. आपल्या वाट्याला भौतिकदृष्ट्या, प्राकृतिकदृष्ट्या जे वाट्याला आले ते कर्म म्हणजे विशेष कर्म. आणि आपल्या वाट्याला जे कर्म आलंय तेच कर्म करणं, इतर कर्माचा त्याग करणं म्हणजे निषिद्ध कर्माचा त्याग करणं. आपल्या विशेष कर्मा व्यतिरिक्तचं जे कर्म आहे ते निषिद्ध कर्म. आणि एक गोष्ट मात्र आहे की एरवी जग हे कर्माधीन, सबंध जगत हे कर्माधीन आहे. कारण कर्माच्या प्रेरणेतूनच जगाची उत्पत्ती झालेली आहे. ऐसी व्याप्ती याची गहन, आणि याची जबर व्याप्ती आहे, गूढ व्याप्ती आहे, मोठी व्याप्ती आहे. परी ते असो ऐके चिन्ह प्राप्तांचे गा. आता मी तुला प्राप्तांचे म्हणजे सिद्ध पुरुषांचे चिन्ह सांगतो, लक्षणं सांगतो, ती ऐक, असं इथं भगवंत म्हणतायत. प्राप्त म्हणजे कोण? तर ज्यांना भगवंत प्राप्त झालाय, ज्यांना परमात्मा मिळालाय, त्यांची लक्षणं मी सांगतो असं भगवंत सांगतायत. काय लक्षण आहेत बघा. कर्मण्य कर्म यः पश्येद कर्मणी च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्म कृत. अर्थात जो शरीर, इंद्रिये इत्यादिकांकडून होणाऱ्या कर्मांच्या ठिकाणी आपली अकर्म स्थिती पाहतो, म्हणजे आपले अकर्तृत्व जाणतो, व जो कर्मात म्हणजे शरीर, इंद्रिये इत्यादिकांकडून होणाऱ्या कर्मांच्या अभावात म्हणजे केवळ स्वस्थ बसण्यात अकर्म पाहतो, म्हणजे त्या अवस्थेत देहाहंकारपूर्वक कर्तृत्व असते असे जो जाणतो, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान, तोच योगी व तोच सर्व कर्मे करणारा पुरुष होय, असं इथं भगवंत सांगतात. बघा, थोडं सोपं करून आपण श्लोक फक्त आज समजून घेऊया, माऊलींचं विश्लेषण उद्या बघू. जो शरीर आणि इंद्रिये इत्यादिकांकडून जी कर्म होतात त्या कर्माच्या ठिकाणी अकर्म स्थिती पाहतो, म्हणजे आपले अकर्तृत्व जाणतो. हा पहिला भाग. या शरीराकडून, या इंद्रियांकडून जी कर्म घडतात, मग ती कर्म कोणती असोत, ती कर्म अकर्म स्थिती म्हणून पाहतो. ती कर्म करणारा मी नाहीये, मी ते कर्म फक्त बघणारा आहे, ही भावना जो ठेवतो आणि तिथलं आपलं अकर्तृत्व स्वीकारतो, कर्तृत्व नाही स्वीकारत, अकर्तृत्व स्वीकारतो. बघा, तुम्ही कुणाला तरी नोकर ठेवलंय, त्यानं काम केलंय, तुमची जर भावना असेल की त्यानं केलेलं काम मी केलंय, तर तुम्हीही त्यानं केलेल्या कर्माची फळं भोगणार. आणि तुम्ही ज्याला नोकर ठेवलंय तो नोकर आहे, त्यानं केलेलं काम फक्त योग्य केलंय की नाही, अयोग्य केलंय का, एवढंच तुम्ही जर बघत असाल तर त्याच्या योग्य अयोग्य कामाचे तुम्ही जबाबदार नसणार. तसं हे शरीर या आत्म्याला नोकर म्हणून मिळालंय, ही इंद्रिय नोकर म्हणून मिळाली आहेत. इंद्रियांकडून होणारी कर्म आत्मा माझी मानत नाही, तो फक्त या घडणाऱ्या कर्मांचा साक्षीदार म्हणून राहतो, ती अकर्म स्थिती पाहतो, तो अकर्तृत्व आहे. व जो अकर्मात म्हणजे शरीर, इंद्रिय इत्यादिकांकडून होणाऱ्या कर्माच्या अभावात म्हणजे केवळ स्वस्थ बसण्यात कर्म पाहतो. म्हणजे शरीराकडून कितीही कर्म होत असली तरी ती कर्म शरीराकडून होत आहेत, तिथं स्वतःच्या कर्तृत्वाचा जो अभाव ठेवतो, ते कर्म मी करतोय ही भावना जो ठेवत नाही,
केवळ बघण्यामध्ये जो कर्म पाहतो, म्हणजे त्या अवस्थेत देहाहंकारपूर्वक कर्तृत्व असे जाणतो, तो सर्व मनुष्यामध्ये बुद्धिमान होय. थोडक्यात शरीराकडून कर्म घडतायत, शरीर कर्म करतंय, इंद्रिय कर्म करतायत, मी कर्म करत नाही, मी कर्माचा फक्त साक्षीदार आहे. मी फक्त होणारी कर्म पाहतोय, होणारी कर्म पाहणं हेच माझं कर्म असं जो जाणतो तो बुद्धिमान होय. आणि तोच योगी आणि तोच सर्व कर्म करणारा होय. माऊलींनी भगवंतांनी थोडं सोपं करून कर्माची व्याख्या सांगितलेली आहे. शरीर कर्म करतं, कर्म करणं शरीराचं काम आहे, आत्म्याचं नाही. आत्म्याचं काम फक्त कर्माला उपस्थिती, आधार देणं एवढंच आत्म्याचं काम आहे. ऊर्जेचं काम काय आहे? पंखा फिरवणं ऊर्जेचं काम नाहीये. पंखा फिरवणारी जी उपकरणं आहेत त्या उपकरणामध्ये फक्त स्वतःची उपस्थिती लावणं एवढंच ऊर्जेचं काम आहे. आत्म्याचं काम शरीराकडून जी घडणारी कर्म आहेत त्याचा केवळ आणि केवळ साक्षीदार म्हणणं एवढंच या आत्म्याचं काम आहे. एवढंच काम जो ज्याचा आत्मा करतो तो खरा कर्मयोगी, तो खरा बुद्धिमान, तो खरा योगी. कारण तो शरीराकडून घडणाऱ्या कर्मांमध्ये अडकत नाही. शरीराकडून घडणाऱ्या कर्मांच्या बाबतीत तो अकर्म स्थिती बाळगतो आणि घडणाऱ्या कर्मांकडं स्वस्थ बसून पाहणं हेच आपलं कर्म आहे असं जो जाणतो तो योगी आहे असं भगवंत सांगतायत. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत ते आपण उद्या बघूयात. आज मात्र आता इथं आपण थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय.